UNI ते लॉजिक काय? BIC बिस्किट. चॉकलेट बिस्किट. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि बरेच दिवसापासून मॅडम बोलत होता जरा केस कापा, दाढी करा, खूप वाढलेली आहे. तर आज कसाही वेळ काढून आपण पूर्ण फर्स्ट क्लासपैकी तयारी केलेली आहे. एकदम केस वगैरे दाढी वगैरे करून टकाटक. आता उद्या आहे आरोचा पेपर शेवटचा. त्याच्यानंतर आरोचा आपण बस कट मारूया, आपण छोटा एकदम बारीक, नाही तर आर्मी कट मारूया ना. इधर से कटेंगे बस हो गया. म्हणजे अरे त्या कटचं नाव वगैरे असेल ना काही, स्लिप कट. स्लॅब नाही तर एक काम करा, पावसाळा आता काय सुट्ट्या आहेत ना, आता केस कापू नका. डायरेक्ट शाळा चालू होईल तेव्हाच केस कापू. अरे तुम्ही कापू ना जरा. हा थोडं जरा सेफ मध्ये, जरा म्हणजे कसं जरा. काय झालं या पोहायला? कुठं आहे चुरा? दाखव बरं. हा त्याला असं पलटी मारून बघा. पलटी मारून बघितलं, कुठे आहे? बघा आता दाखव. बघा दिसतो. कुठे आहे चुरा? दाखव. ये रे बाळा, कुठे आहे चुरा? बघ मला दाखव. हे तर थोडं मग एवढा थोडाफार तर असणार ना पोह्यामध्ये. नसतो. मग तू सांगायचा ना पॅकेटवाला पोहे घेऊन या म्हणून. तुम्ही आणता हमेशा, आम्हाला वाटलं हमेशा घेऊन येत नाही मी सामान, फक्त या वेळेसच पोहे. जेव्हा आपण एकत्र सामान मागवतो तेव्हा ते पोहे त्याच्यात येतात. येतात ना. हा मग मी स्वतः पर्सनली पोहे घेऊन येत नाही एक पॅकेट. हा माहिती, ते लोक घेऊन येतात. हा मग मला काय माहिती कसे काय येणार आहे का नाही. तर मित्रांनो, विषय असा झालेला आहे, आपण आणलेलं होतं दुपारी सामान, कारण की घरामधलं थोडंफार सामान संपलं होतं. तर त्यासाठी मॅडम बोलल्या होतं थोडं दुपारी तुम्ही जाऊन जे उरलेलं छोटं सामान आहे ते घेऊन या. म्हणजे जिरा मोहरी, तुरीत डाळ, चणे आहे ना ते काय हरभऱ्याचे चणे आहे ना, लाल चना, त्याच्यानंतर चहापत्ती, त्याच्यानंतर काबुली चणे, हे सर्व घेऊन आलो. पण आपला विषय कुठं झाला, मॅडम बोलतात मी पोहे घेऊन आलो तर 1 किलो पोहे सांगितले होते. पोह्यामध्ये कुठेतरी बारीक आहेत. तर दुकानवाल्याने बहुतेक आपला खेळ केला असं वाटायला लागलं, फसवलं त्याने. पण आपण काय नाही, उद्या जाऊया आणि त्याला बघूया. परत जर पोहे घेतले तर त्याला परत करूया, नाही घेतले तर मग नेक्स्ट टाईम जेव्हा आपण सामान घेऊया किंवा खरेदी करूया त्या टायमाला चेक करून प्रॉपर सामान घेऊया. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आढळलेली आहे, मॅगी पण ऑलरेडी 1 वर्ष होत आलं आहे मॅगीला एक्सपायर. फक्त पुढचा महिना आहे ना, पुढचा महिना आहे ना, फक्त पुढचा महिना, शेवटचा महिना. म्हणजे बघा, एक्सपायरी डेट म्हणजे 1 वर्ष ऑलरेडी चालू आहे, 1 वर्ष झालेलं आहे ते मॅगीला. म्हणजे 1 वर्षापासून कुठं ठेवलेली आहे मॅगी. तर मित्रांनो, घेताना कुठलीही गोष्ट काळजीपूर्वक जरा तारीख बघूनच घ्या. यावेळेस आमची पण चूक झालेली आहे, पुढच्या वेळेस तुमची तशी फसवणूक नाही झाली पाहिजे. काळजी करा. हे बघा, हे किती परफेक्ट आहे. फेब 26 मध्ये बनली तर जून 26 पर्यंत. तर प्रत्येक कुठलीही गोष्ट घेताना चेक करून घ्या, नाहीतर घेऊ नका. तर चला. ते अरे पोट घडघड करेल ते एक्सरसाइज करणाऱ्या माणसालाच खायचं असते ते. त्याच्यामध्ये हे पण डल्ला मारायला बसलं. असे असतात घरचे गाईस. आपण याला तिखट बनवायचं का? तिखटवाले होते तिथं ओट्स, मग सांगायचं तसं तुम्ही घेऊन आलो असतो. तुला बोललो कोण होतं? त्याच्यासाठी ना 1 हप्ता एक्सरसाइज करावं लागेल तुला, त्याच्यानंतर तुला ओट्स भेटतील. अरे ते पाणी पी ना. तर काय बिस्किट आणला का? बिस्किट मैडम बाजू में सरको, तुमको आने दो. फ्रूटची खाऊ घे ते बिस्किट. अरे मला ना खायची ते. तू चहा नाही पित का? नाही, 1-2 खाईन मी बिस्किट. ये याच्यातलीच खाईन. ये इकडे. हा मी लॉजिक सांगते. UNI ते लॉजिक काय? BIC बिस्किट. चॉकलेट बिस्किट.
जस्ट जोकी. गाईज आता आम्ही बसलेलो चहा प्यायला. ये का हो गया बे? एरर आ गया उसका. अरे बोल ना. तर नवीन आहे गाईज, संभाल के लो गाईज. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे बाहेर. बाहेरून काहीतरी वस्तू घेऊन यायच्या आहेत. आणि इकडे बघू शकता आमचा गुड बॉय आरव छानपैकी अभ्यास करतोय. आणि आमचा एकदम अति हुशार बॉय बघा इकडे किचनमध्ये भांडे घासतोय. तर आता जाऊया आपण बाहेर. मॅडमचे काही सामान आणायचे आहेत. तर काय काय आणायचं आहे तुम्ही आम्हाला सांगा, नाही तर व्हॉट्सअप करा, आम्ही घेऊन येतो. काय काय आणायचं आहे? 4 लादी पाव. हा परत पाव? हा. अरे यार आणि परत चांगले पाव आणा. परत गडबड झाली तर? तुम्ही चांगले पाव आणा. अच्छा पाव 4 लादी पाव जास्त नाही होणार? मग का 3 खाणार आहेत? हा 3 पाव लय जास्त होतात यार. अहो बघा ना 3 पाव लोक म्हणतील काय तुम्ही पावाशिवाय काय चटक पटकच खाता, काय भाकरभाजी बनवून खात नाहीत का? असं असे लोक बोलते. तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवून प्रॉपर का खात नाही? तुम्ही फक्त असंच आरत. आज भरीत बनवली. हा हा 4 लादी पाव. पुढे बोल. बटर. हम्म अमूल बटर. हम्म ओके. हम्म अमूल बटर आणि पावभाजी मसाला. ओके. म्हणजे आज प्रोग्राम बहुतेक पावभाजीचा आहे ना? पावभाजी मसाला हा मोठा असेल तर मोठा पॅकेट आणा. एव्हरेस्टचा नसेल तर 5चं एक पॅकेट भेटतं, तर ते 2 हवेत मला. किती? ओके. तर चला मित्रांनो, झोला मिल चुका है, हम फकीर आदमी है, उठा के चल देते. तर भेटूया सर्व सामान घेऊन आल्यानंतर. तर मित्रांनो आज आहे आपल्या स्पेशल, आपल्या घरी आज बनवलेले आहेत कारल्याची भाजी आहे आज आपल्याकडे स्पेशल है ना. अरे वा करेला. बटर टाकून करेला. अच्छा बटर टाकून करेला आहे मित्रांनो आज आपल्या घरी. आणि मग पाव कशाला मागवले? कारले पाव खायसाठी. एक नंबर लागते रेसिपी. अच्छा करेले में 2 पाव में करेला डालो फिर खाओ. जैसे कबाब खायचा वैसे करेला पाव. तर मित्रांनो आता मी जाऊन आलोय बाहेर. मॅडमने जे काही आपल्याला सामान सांगितलं होतं ते सर्व आपण घेऊन आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर मलाही काही छोटी मोठी सामान म्हणजे माझे पर्सनल काहीतरी मला घ्यायचं होतं. मेडिसिन्स घ्यायच्या होत्या आणि मोबाईलला थोडं सॉफ्टवेअर करायचं होतं, फॉर्मॅट करायचं होतं. आणि येता मॅडमचं आणखी एक काम आलं, दळण पण घेऊन या. तर ते पण आपण घेऊन आलेलो आहे. आणि मॅडम आपली वाट बघत होती कारण की त्यांना बनवायचं होतं पुढचा प्रोसेस जेवणाचा. तर त्यासाठी मसाले वगैरे मी घेतले होते, ते तर वाट बघत होते. म्हणून फटाफट लवकर घरी आलोत आणि बघूया आता मॅडम करतायत काय. कसं झालं? व्यवस्थित झालं? पावभाजी झाली रेडी? हा ही भाजी आहे म्हणजे आहे ना? ही भाजी आहे. किती वेळा तरी खाल्लं. अरे विचारतो मी, लोकांना नको कळायला. फक्त नक्की पावभाजी व काय काय टाकलं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल टाकले मी. शिमला मिरची, वाटाणा, गाजर, फ्लावर, एक बटाटा आणि जे आपल्याला थोडा रेड कलर दिसतो ना हा वाला, हा कलर येण्यासाठी बीट टाकायचं. अच्छा मग कसा लाल म्हणजे हा हलकासा लाल कलर. जास्त बीट नाही टाकायचं, थोडस बीट टाकायचं. कारण का माहितीये का, ते आपल्यासाठी चांगलंही असतं आणि याला रेड कलर येतो. आता याला ना चांगलं व्यवस्थित एक बॉईल घेऊया आपण, उकळी घेऊया. आणि मग आणखी किती मिनिटं लागतील? आणि मग पाव गरम करायचे बटर मध्ये. ओके. आणि मग सर्व करेल तुम्हाला. एक मला आणखी 10 मिनिटं द्या, मग मी 10 मिनिटानंतर सर्व रेडी होऊन जाईल आहे ना. तर मित्रांनो अशा प्रकारे आज झालेली आमच्या घरामध्ये पावभाजी. मॅडम
आमच्या खूप कष्ट घेतात कामावरून आल्यानंतर काय चांगलं बनवता येईल आणि काय चांगलं खाता येईल, कारण की चटकलेली जीव आहे आमची. कळालं? ऑब्विसली. हां. चटकलेली तर जीभ. कसं आयुष्यामध्ये जर पैसा कमवतो आणि सुख पाहिजे शरीराला आणि चांगलं राहायचं आहे तर खाऊन पिऊन जरा एन्जॉय केलाच पाहिजे माणसाने, नाहीतर काय आयुष्यामध्ये काही नाही आहे. अरे बापरे, एवढे पाव खायचे आज. तर मस्तपैकी छानपैकी बटर लावलेला आहे इकडे. हे जरा रस्सा जास्त नाही झाला का पावभाजीचा? हे बघा, हे बघा, नुसती ग्रेव्ही. अच्छा डोंट वरी. अच्छा, आता पाव. चला, पाव मस्तपैकी छानपैकी अशी गरम करतायत. अरे वा वा, थोडा बटर लगाओ ज्यादा. वरतून पण टाकतील. अच्छा, पहिला मान कुणाचा? तुमचा. हरवले नाही देत. आज तुम्ही. अरे नाही, सोबत बसूया आपण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज झालेलं आहे आमच्या घरातलं पूर्ण काम, आणि ते पण लवकर, कमी वेळात आहे ना. टाईम पण जास्त नाही झाला आहे, झोपायचा टाईम झालेला नाही. मॅडमनी चांगल्या प्रकारे सर्व उरकवलेलं आहे काम आपल्या घरातलं. आज थोडं लवकर गेली होती ना. तर मित्रांनो, पावभाजीमध्ये मस्तपैकी छानपैकी असं बटर दिलेलं आहे मॅडमनी. इकडं कांदा आणि थोडंसं कोथिंबीर. तर मस्तपैकी छानपैकी असं टाकून घेऊया याच्यामध्ये. अरे वा, दिन दिवाळी रात. तर मित्रांनो बघा, छानपैकी पद्धतशीर काय छान वाटतं. मस्तपैकी पावाला पण मॅडमनी बटर लावून दिलेलं आहे. थोडं पाणी घेऊया. आणि आज मान आरवचा नाही तर मान माझा असणार आहे, कारण की तर मित्रांनो, सुरू करूया मस्तपैकी पावभाजी खायला सुरुवात. बघूया कशी झालेली आहे. एक नंबर पावभाजी झालेली आहे. आता मारू याच्यावरती दणका आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. काय पाव? हे काय आहे तिकडं? हां, पावच पाव आहेत. पाव खावा आणि उद्या जंगलात नाही, पाव खा की. तर मित्रांनो, मॅडम पण आपल्या छानपैकी बसलेल्या आहेत तिकडून. प्लेट घे ना. त्यांच्या मनासारखी डिश झालेली आहे. त्यांना आवडते पावभाजी. पावभाजीवरती आज रट्टा मारणार आहे ते, निंबू निचोडते. आज काय मॅडमच्या मनासारखं झालेले आहे. आणि जय पण बसलेत. पहिला आम्ही दोघं बसलो होतो, आज भाजी घ्या ना. भाजी नको, मला बस झालं. थोडी घ्या. मैं ऑलरेडी 3 पाव फिनिश केलेत. आओ. अभी जंग तुम लोग लड़ो, तुम्हारे ऊपर मैंने छोड़ दिया है. ठीक है, ओके. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.